नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, मराठा आरक्षण झालं किंवा शेतकऱ्यांचं दिल्लीमधील जे काही आंदोलन झालं, या सगळ्या गोष्टी अगदी प्रायोजित होत्या. त्या आता सगळ्या उघड झाल्या आहेत. आता आपण मीडियामध्ये दिल्लीचा, पंजाब असेल, हरियाणा असेल, ह्या सगळ्या आंदोलनाचा प्रकार जो काही आपण महिनाभर आपण मीडियामध्ये बघितला, तर आता साधी यांची कुणी दखलसुद्धा घेत नाही. मीडियामध्ये यांचं कुठलं चित्रण पण आता येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी फक्त निवडणुकांच्या अगोदर हे लोक करत असतात. आपण पूर्वी आता 1 महिन्यापूर्वी बघितलं असेल की त्यांचे जे काही शेतकरी नेते यांच्या बाईट आपण बघितल्या असतील. यांचं असं म्हणणं आहे की मोदींची लोकप्रियता अतिशय उंचावलेली आहे आणि त्यांची प्रतिमा किंवा लोकप्रियता घटवण्यासाठी आपल्याला काही दिवस शेतकरी आंदोलन करावं लागेल. मग शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरवावा लागेल. शेतकऱ्यांमध्ये, लोकांमध्ये मोदींची प्रतिमा खाली करावं लागेल. त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी आमचं आंदोलन आहे. या सगळ्या प्रकारामुळं हे आंदोलन टोटली बदनाम झालेलं आहे. आणि जे आंदोलन समजा आज मराठा आरक्षण असेल किंवा हे शेतकरी आंदोलन असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या जागेवर राहतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवलेच पाहिजे. किंवा मराठा आरक्षण आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सगळे प्रश्न शासकीय स्तरावर किंवा राज्य पातळीवर, देश पातळीवर सोडवले जातात. अनेक वेळा त्याच्यावर राज्य सरकार, केंद्र सरकार काम करत असतं. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने हे 2-4 महिन्याचं चाललेलं जे आंदोलन आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये 2017-18 मध्ये जे काही 55 मोर्चे किंवा 56 मोर्चे अतिशय शांत पद्धतीने मराठा समाजाच्या लोकांनी काढले. लाखाचे मोर्चे निघाले, ठोक मोर्चे, मूक मोर्चे. पण कुठेही हिंसा झाली नाही, कुठेही काही वादग्रस्त विधानं झाले नाही किंवा कधी कोणाला कशाच्या बाबतीत शिवीगाळ वगैरे सुद्धा असे प्रकार आपण झालेले पाहिले नाही. आणि इतका शांत, संयमी, हिंदू संस्कृतीला जपणारा आणि अगदी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणामध्ये असलेला हा मराठा समाज कधी अशांत नव्हता. पण उगाच या लोकांना, काही लोकांनी भडकवण्याचं सुद्धा काम केलेले, पाप केलेले. त्यामुळं जरी समजा ज्या गोष्टी झाल्या त्यावर आपण काही गोष्टींचा पडदा टाकतो, पण राज्य सरकारने आता 10% आरक्षण लोकांना दिले. ते अगदी नोकऱ्यांपर्यंत, मुलांना या सगळ्या लाभसुद्धा आता सुरू झाले. पण काही लोकांना हे आंदोलन बंदच करायचं नाही, कारण त्यांना समोर तोंडावर अगदी लोकसभेची निवडणूक दिसती, तिथपर्यंत ते ताणवायचे. तिथपर्यंत तो टेम्पो तयार करून ठेवायचा आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांचे उमेदवार उभे राहतील. मग या लोकांना अगदी टार्गेट भारतीय जनता पार्टीला करायचे किंवा देवेंद्र फडणवीसांना करायचे. याच्यासाठी यांनी ही रणनीती आखलेली आहे. मग याच्यासाठी कुठली रसद होती, काय होती, हे सगळा प्रकार आता आपल्यासमोर आहे. हा प्रकार काही झाकून लपून काही राहिलेला नाही. मग आता देवेंद्र फडणवीसांना वाईट शिव्या दिल्या. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अतिशय घाणेरड्या टिप्पण्या जरांगे पाटलांनी केल्या. आता हे जरांगे पाटील यांच्यावर ज्या प्रकारचे गुन्हे आता दाखल होतात ते, किंवा जरांगे पाटलांच्या या सगळ्या 4 महिन्याच्या ॲक्टिव्हिटीजची जी काही SIT चौकशी सरकारने लावलेली आहे. मग आता ह्या लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी ही चौकशी लावली, देवेंद्र फडणवीसांनी
ही माझ्या पाठीमागे शुक्ल काष्ट लावले आणि मग माझा काटा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सगळं करतात आहे। SITची स्थापना केली, त्यातून माझं सगळी चौकशी होणार आहे। माझ्याबरोबर कुठले कार्यकर्ते होते, कुठल्या हॉटेलला हे असायचे, आमचं काय कट शिजायचा, कुठल्या प्रकारचं हे सगळं, हे जे 4-5 महिन्यामध्ये ज्या ज्या प्रकाराचं जरांगे पाटलांच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता तपासल्या जाणार आहे। मग आतासुद्धा 10-12-15 लोकांवर गुन्हे दाखल झाले किंवा जरांगे पाटलांवर या सगळ्या प्रकाराचे गुन्हे दाखल होतात आहे। आता मग यातून यांनी असं म्हणायचं की हे गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे दाखल झाले। जर तुम्ही त्या पद्धतीने विकृत काही गोष्टी केल्या असतील, लोकांची घरं जाळले असतील, तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणारच। तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही आणि कायदा हा सगळ्या देशातील प्रत्येक नागरिकाला समान असतो। अगदी देशाचा राष्ट्रपती असो नाही तर देशाचे पंतप्रधान असो, त्यांनासुद्धा या कायद्याचं पालन करावं लागेल। तेव्हा जरांगे पाटील म्हणजे तुम्ही फार मोठी व्यक्ती नाही। त्यामुळं उगाचच आपण फक्त देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ करायची, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत वादग्रस्त बोलायचं आणि विनाकारण सांगायचं की देवेंद्र फडणवीसांना माझा काटा काढायचा आहे, मग ते आम्ही आमकं करू, फलानं करू। मग आता हे मग यांना महाग पडेल, त्यांना महाग पडेल, नरेंद्र मोदींना महाग पडेल। मग नरेंद्र मोदींना महाग पडणार असेल तर खरं तर जरांगे पाटलांनी दुसरं तिसरं किंवा हे जे काही उमेदवार उभं करण्याचं जे काही त्यांचं कार्यक्रम चालू आहे, खरं तर जरांगे पाटलांनी वाराणसीमधून जाऊन स्वतः नरेंद्र मोदींच्या समोर उभं राहायला पाहिजे। त्यांची इतकी लोकप्रियता आहे। जर जरांगे पाटलांचं असं म्हणणं असेल की मला 6 कोटी जनतेचा पाठिंबा आहे, मला 10 कोटी जनतेचा पाठिंबा आहे, खरं तर खासदार व्हायला अगदी 15-20 लाख लोक मतं लागतात। इतक्या या 6 कोटी 10 कोटीच्या याच्यामध्ये जवळजवळ 20-25 खासदार निवडून येतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना जर इतकी 6-7 कोटीच्या जनतेची जर पाठिंबा असेल तर जरांगे पाटलांनी अगदी पंतप्रधानांच्या समोर वाराणसीमध्ये जाऊन जरांगे पाटलांनी त्यांच्या समोर आव्हान देऊन उभं राहिलं पाहिजे। उगाच आपण इकडं महाराष्ट्रामध्ये वल्गना करायच्या आणि बोलायचं की फडणवीस माझा काटा काढणार आहे, पण मग हे नरेंद्र मोदींना याचा त्रास होणार आहे, नरेंद्र मोदींना याची किंमत मोजावी लागणार आहे। फडणवीस नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी माझ्या बाबतीत सारख्या या सगळ्या गोष्टी करतात। हे अगदी हास्यास्पद वाटते। याचं आता जरांगेचं कोणीही आता गांभीर्याने कोणी काही घेत नाही। जरांगे आता फ्रस्ट्रेट झालेले, वैफल्यग्रस्त झालेले, त्यांना माहिती आहे कायदा आहे, कानून आहे, या सगळ्या गोष्टी अगदी पूर्णच्या पूर्ण आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या तपासल्या जाणार आहे आणि आपल्याला आता यातून सुट्टी होणार नाही। आपण ज्या गोष्टी अनैतिक केलेल्या आहे, असंवैधानिक केलेल्या आहे आणि लोकांना यामध्ये ज्या प्रकारे आपण भडकाऊ बोलून प्रयोग करून अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, यामध्ये जे झालेले जे काही गुन्हे असतील आणि जरांगे पाटलांनी ज्या लोकांना अशा प्रकारच्या या सगळ्या भाषा वापरून किंवा अनेक युवकांना ज्या पद्धतीने खोटं बोलून या अशा गुन्ह्यांमध्ये सामील केलं असेल, त्या लोकांची सुद्धा चौकशी होईल आणि जर ते त्यामध्ये सामील असतील तर त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल। आणि मग जाता जरांगे पाटलांना ह्या सगळ्या गोष्टी आता माहिती आहे, मग काहीतरी म्हणायचं मी जेलमध्येच जाऊन बसेल, माझी जेलमध्येच बसण्याची तयारी आहे। जेव्हा बसायची वेळ येईल त्यावेळेस बसावंच लागेल। त्याच्यामुळं जरांगे पाटील
ह्या सगळ्या वायफळ बडबडी आता फक्त आपल्याला कधीतरी अटकही होईल. या सगळ्या महाराष्ट्रापुढे आपलं जे काही कृत्य असेल, आपण जे काही पाप केलं असेल आणि विनाकारण लोकांना वेठीस धरून फक्त कोणाचं तरी काहीतरी सुपारी घेतल्यासारखं एक कलमी कार्यक्रम केला. ह्या लोकांना आरक्षणाशी काही पडलेलं नाही. आरक्षण यांना मिळालं काय, नाही मिळालं काय, समाजाला आरक्षण मिळावं या हेतूने जवळजवळ या अशा लोक कामच करत नाही. यांना फक्त कुठंतरी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करायची, वाईट करायची आणि मग चिखलफेक करायची. जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं समजा सरकारमध्ये जे चांगलं काम चालू आहे त्याच्या संबंधीची बदनामीची हे करायची, लोकांना चिथावणी द्यायची आणि राज्यामध्ये असंतोष कसा निर्माण होईल ही इतकी रणनीती ह्या लोकांची असते. मग ते शेतकरी आंदोलन असो नाहीतर ह्या सगळ्या जरांगेंचं आंदोलन असो, हे प्रायोजितच आंदोलन आहे आणि जरांगेंना आता या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे, माहिती आहे आणि जरांगेंना असं वाटत असेल की आपण आता फडणवीस आपला काटा काढणार आहे ना, आपण नरेंद्र मोदींना त्रास देणार आहे. तर नरेंद्र मोदींना त्रास देण्यासाठी खरं तर महाराष्ट्राने जरांगेंना वाराणसीमध्ये पाठवलं पाहिजे किंवा जे कोणी जरांगेचे समर्थक असतील तर त्यांना आपण सांगूया की जा वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या समोर उभं राहा आणि प्रयत्न करा. कदाचित तुम्ही या देशाचे पंतप्रधान झाले तरी लोकांना आनंद होईल. तुमची इतकी लोकप्रियता आहे, तुमच्या पाठीमागे एवढे 6 कोटी जनता आहे, तर तुम्हाला कधीतरी या सगळ्या गोष्टीचा फायदा पण होईल. त्यामुळं आता उगाचच महाराष्ट्रामध्ये आपल्यावर जो काही बडगा उगारण्यात आला आहे त्यामुळं आपण फ्रस्ट्रेट झालेले आहात आणि यामुळं वारंवार आपण ज्या काही देवेंद्र फडणवीसांवर ज्या अश्लील भाषेमध्ये आणि घाणेरड्या भाषेमध्ये टीका टिप्पण्या करतात, ही गोष्ट अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे. आणि आपल्याला ज्या काही राजकीय भाषा करायच्या तर आपण एखादा पक्ष काढला तरी चालेल किंवा पार्टीमध्ये एखाद्या सामील झाले तरी चालेल, लोकसभा लढवा नाहीतर अजून काही लढवा, पण आता बाकी कायद्यापुढं कुणीही छोटा मोठा नाही. जी चौकशी व्हायची, जी काही कारवाई व्हायची ती होणारच. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.